नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर मुळीक. राज्यसेवा 2022मधून माझी डेप्युटी कलेक्टर या पदी निवड झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातून माझा 17वा रँक आलेला आहे. आणि त्यापूर्वी राज्यसेवा 2021मधून माझी मुख्याधिकारी पदी निवड झालेली आहे. तो माझा पहिलाच अटेम्प्ट होता आणि त्याच्यामध्ये माझा 89वा रँक आलेला आहे. आज आपण पर्यावरण या विषयाच्या बॅच संदर्भात इथं बोलणार आहोत. तर हे आपलं पहिलं लेक्चर आहे, त्याच्यामधलं इंट्रोडक्टरी. आणि बघा, पर्यावरण हा विषय बघायला गेलं तसं तर राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा या 3 एक्झामसाठी असणारा विषय आहे. पूर्व परीक्षेसाठी 5 प्रश्न येतात, राज्यसेवा पूर्वसाठी 5 प्रश्न येतात पर्यावरणावरती. राज्यसेवा मुख्यसाठी 5 ते 10 प्रश्न, संख्या व्हॅरी होते. कंबाईन मुख्यसाठीही काही प्रश्न येतात. बघा, या विषयासंदर्भात मला विद्यार्थ्यांची जाणवलेली मुख्य अडचण काय आहे, तर प्रश्नांची संख्या कमी आणि मार्केटमध्ये अवेलेबल असणारं पुस्तकं हे बल्की आहेत, खूप मोठी आहेत. आणि याचा परिणाम असा होतो की विद्यार्थ्यांना जे अपेक्षित रिव्हिजन्स असतात ती रिव्हिजन तेवढी पडत नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटलं की या विषयाची बॅच असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी ह्या विषयाची आत्ता बॅच हे करत आहोत. ठीक आहे. तर बघा, आता या विषयाच्या या बॅचमध्ये आपण काय काय करणार आहोत, तर राज्यसेवा ही जी मुख्य आहे तर मुख्य कव्हर करणार आहोत. कंबाईन मुख्य आहे तर कंबाईन मुख्यचे प्रश्नही कव्हर करणार आहोत. आणि राज्यसेवा पूर्व याचीसुद्धा कव्हर होणार आहे. 2024साठी या 3 एक्झामची तयारी आपल्या या बॅचमधून होणार आहे. ठीक आहे. आपण याला मॅरेथॉन बॅच असंही नाव दिलेलं आहे. ओके. तर आता बघा, याच्या संदर्भातलं बेसिक इंट्रोडक्ट आपल्या ह्या प्रगती ॲप याच्यावरून तुम्ही हे व्हिडिओ सगळे ॲक्सेस करू शकतात. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आत्ता जस्ट बोललेलो आहे की राज्यसेवा मुख्यसाठी येणारे प्रश्न याच्यामधून डील होणार आहात या लेक्चरमधून. ठीक आहे. राज्यसेवा मुख्यसाठी जे प्रश्न येतात ते याच्यामधून आपण डील करणार आहोत. दुसरं आहे कंबाईन मुख्य. ठीक आहे. कंबाईनच्या मुख्यसाठी जे प्रश्न येतात ते पण आपण याच्यामधून डील करणार आहोत. तिसरं आहे राज्यसेवा पूर्व. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व याचबरोबर ज्याही एक्झाम आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्या एक्झाम येतात, ठीक आहे, इतर एक्झाम ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या त्या एक्झामसुद्धा याच्यामधून कव्हर होणार. कारण मी अशा पद्धतीनं सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे पर्यावरणाचा की तुम्हाला शॉर्टमध्ये प्रिसाईजमध्ये एक्झामची रिक्वायरमेंट समजून घ्यायला याच्यामधनं मदत होईल. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, तर याच्यामध्ये असणारा सिलेबस. ठीक आहे. सिलेबस कॉपी. तर सिलेबस कुठल्याही एक्झामसाठी आपल्याला माहिती आहे की सिलेबस ही पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता बघा, या एक्झामची तयारी करत असताना आपल्याला सिलेबस व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्या राज्यसेवा मुख्यमध्ये जो सिलेबस दिलेला आहे 2.6 या पॉईंटमध्ये, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे एन्व्हायरमेंटल जॉग्राफी असा शब्द वापरलेला आहे आणि विथ स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राच्या स्पेशल रेफरन्स बरोबरती असा उल्लेख केलेला आहे. त्यातला पहिला पॉईंट काय आहे बघा सिलेबसचा, तर इकोसिस्टम हा सिलेबसचा पहिला पॉईंट आहे. कुठला? इकोसिस्टम. इकोसिस्टममध्ये आपल्याला कुठले कुठले मुद्दे करायचे आहेत, तर इकोसिस्टममध्ये करण्यातला पहिला मुद्दा आहे त्याचे कॉम्पोनंट्स करायचे. ठीक आहे. कॉम्पोनंट्स करायचे आहेत. तर कॉम्पोनंटमध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत, तर कॉम्पोनंट आणि इकोसिस्टम याच्या अंतर येणारा पहिला मुद्दा आहे बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट. ठीक आहे. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक. दुसरा येतो फ्लो ऑफ एनर्जी. ठीक आहे. फ्लो ऑफ एनर्जी. तिसरा येतो एनर्जी पिरॅमिड्स. 3 टाईपचे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. एनर्जी पिरॅमिड. चौथा येतो न्यूट्रियंट सायकलिंग. ठीक आहे. न्यूट्रियंटची जी सायकल होते तो न्यूट्रियंटची सायकलिंग हा एक होतो. त्याच्यानंतरचा 5वा मुद्दा आहे पुढचा फूड चेन आणि फूड वेब. महत्त्वाचा आहे खूप. ठीक आहे. फूड चेन काय, फूड वेब काय, त्यांचं आपल्याला इथं कंपॅरिझन बघायचं आहे. पुढे आहे इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड कॉन्झर्वेशन. ठीक आहे. पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे आणि त्याचं जे संवर्धन करायचं आहे तर त्या संदर्भातला. आता त्याच्या पुढचा नेक्स्ट मुद्दा आहे ग्लोबल इकॉलॉजिकल इम्बॅलन्सेस. ठीक आहे. ग्लोबल इकॉलॉजिकल इम्बॅलन्सेस हा मुद्दा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आहे बघा आपल्याला आहे रिडक्शन इन बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. जैवविविधतेमध्ये होणारे रिडक्शन म्हणजे बायोडायव्हर्सिटी ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये रिडक्शन म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट वगैरे अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. पुढे आहे थ्रीट टू द बायोडायव्हर्सिटी, थ्रीट ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे. मॅन आणि वाईल्ड लाईफ, मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होणार आहे, यांच्यामध्ये संघर्ष जो होतो तो आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा या पॉईंटमधला आहे डिप्लिशन ऑफ दी फॉरेस्ट. ठीक आहे. वनांचं जे ऱ्हास होत आहे तर त्याच्या संदर्भातला.
बघा, यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा एक आपल्याला आहे की तयारी करत असताना एक नेहमी गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे की या सिलेबसला आपल्याला थोडंसं म्हणजे डिवाईड करायला लागतं. ठीक आहे, सिलेबसला डिवाईड करायला लागतं. म्हणजे हे याला 2 एरियामध्ये डिवाईड करू शकतो आपण. पहिला एरिया कुठला असतो, तर हा क्लोज एंडेड हा एक असतो पहिला. ठीक आहे, क्लोज एंडेड. आणि सेकंड एरिया असतो हा ओपन एंडेड. क्लोज एंडेडलाच काय म्हणतात, प्रीसाईज किंवा एक्झॅक्ट सिलेबस असं आपण पण म्हणू शकतो. आणि ओपन एंडेड आहे ना, तर याला आपल्याला काय म्हणायला लागतं, वेग थोडा. ठीक आहे, वेग टाईप सिलेबस. ठीक आहे, वेग म्हणजे हे जे एक्झॅक्टली आपल्याला सांगू शकत नाही. ठीक आहे, तर आता बघा, मी तुम्हाला जर थोडं हायलाईट करून दिलं, समजा आता ग्रीन कलर मी हा प्रीसाईज कॉम्पोनंटसाठी वापरला. समजा आता हा इकोसिस्टम हा एक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बायोटिक अबायोटिक कॉम्पोनंट आहे, एनर्जी पिरॅमिड्स आहेत. ठीक आहे, फूड चेन फूड वेब आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठला आहे, हां ए मुद्दे आहेत, तर हे किंवा फ्लो ऑफ एनर्जी आहे, हा पण एक प्रकार असू शकतो. आणि दुसरा आपण जर हायलाईट करायला समजा दुसरा कलर एक वेगळा वापरला, समजा रेड कलर वापरला की रेड म्हणा समजा, किंवा दुसरा कुठला आहे समजा एकदम डार्क येलो वापरला. ठीक आहे, आता हा बघा, डिप्लिशन ऑफ द फॉरेस्ट, किंवा दुसरा आहे मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, हे मुद्दे असे आहेत, किंवा ग्लोबल इकॉलॉजिकल इम्बॅलन्सेस. म्हणजे हे मुद्दे असे आहेत की या मुद्द्यामधून आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही आहेत. जे मी पिवळ्या कलरमध्ये ह्या दाखवलेले आहेत ना, ठीक आहे, हे जे पिवळ्या कलरमध्ये दाखवलेले आहेत हे कळत नाही आपल्याला एक्झॅक्टली काय आहे. म्हणजे ते कसे थोडा वेग सिलेबस दिलेला आहे. तर आपल्याला आपला सिलेबस आहे ना असा थोडासा डिकोड करता आला पाहिजे. ठीक आहे, मी जे म्हणतो ना तुम्हाला की नेहमी सिलेबस आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, तर तो डिकोड. ग्रीन कलर केलेला आहे तो प्रीसाईज आहे. त्याचे प्रश्न आपल्याला लगेच डील करता येतात, पुस्तकात मज येतात एक्झॅक्टली जसे आहे तसे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित करायला लागतात. ठीक आहे, त्यामुळे ते कॉम्पोनंट एकदा आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. ओके, आता बघा, सिलेबसमधला बायोटिक अबायोटिक बघितला, फ्लो ऑफ एनर्जी पिरॅमिड, न्यूक्लिएट सायक्लिंग, न्यूट्रिएंट सायक्लिंग, फूड चेन फूड वेब आहे, इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन अँड कॉन्झर्वेशन आहे, इकॉलॉजिकल इम्बॅलन्सेस आहे, बायोडायव्हर्सिटी आहे, थ्रीट आहे त्याची, मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट आहे, आणि डिप्लिशन ऑफ द फॉरेस्ट. ठीक आहे, असे आपण पहिल्या इकोसिस्टमच्या अंतर्गत हे सगळे मुद्दे बघितले. आता बघा, दुसरा महत्त्वाचा मुद्दा कुठला येतो, ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, महत्त्वाचा आहे आपला. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्रीन हाऊस इफेक्ट. ठीक आहे, महत्त्वाचा आहे, खूप नेहमी प्रश्न येतो. ठीक आहे, जागतिक तापमान वाढ होते आणि ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत तर त्याच्या संदर्भात आपल्याला स्टडी करायचं आहे. याच्या अंतर्गत येणारे पॉईंट कुठले कुठले आहेत, तर रोल ऑफ, म्हणजे हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याच्यामधला कार्बन मोनॉक्साईड पहिला, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, त्याच्यानंतर मिथेन आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन आहेत, आणि नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत. तर असे आपल्याला वेगवेगळे गॅसेस आहेत, तर त्यांचा रोल ग्लोबल वॉर्मिंगमध्ये काय आहे हा आपल्याला याच्या अंतर्गत स्टडी करायचा आहे. ठीक आहे, पुढचा कॉन्सेप्ट कुठला आहे, ॲसिड रेन, आम्लवर्षा. ठीक आहे, आम्लवर्षा कधी म्हणजे कशामुळे होते, त्याला कुठले गॅसेस रिस्पॉन्सिबल आहेत, आम्लवर्षा हा एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय आहे, त्याचा परिणाम काय होतो. ठीक आहे, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. पुढचं आहे हीट आईसलँड इन महाराष्ट्र. ठीक आहे, हीट आईसलँड इन महाराष्ट्र हा स्टडी करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, एकदम सिम्पल महत्त्वाचा आहे, एन्व्हायरमेंटल लॉज, पर्यावरणासंदर्भात असणारे कायदे. प्रचंड खूप वेळा प्रश्न आला आहे, राज्यसेवा पूर्वलाही आलेला आहे, राज्यसेवा मुख्यला तर येतो. ठीक आहे, याच्या संदर्भात. ठीक आहे, आपल्याला ते करायचं आहे. पुढचा मुद्दा आहे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. याचा अर्थ एक्झॅक्टली काय होतं, तर एखादा प्रोजेक्ट समजा एखाद्या पर्यावरणीय ठिकाणी येणार आहे, तर तिथं त्या प्रोजेक्टचे काय परिणाम होऊ शकतात हे आधीच रिपोर्ट बनवायचा. समजा एखादा कोल मायनिंगच्या तिथं एखादा प्रोजेक्ट आला, समजा एखाद्या जंगलाच्या तिथं, तर ते जंगल काढायला लागलं तर त्याचा परिणाम आपल्या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होईल याचा आधीच असेसमेंट करायचा, तो रिपोर्ट बनवायचा, आणि तो किती लार्जर आहे या बेसिसवर तिथं प्रोजेक्ट आला पाहिजे की नाही आला पाहिजे हे ठरतं. येते लक्षात. आणि शेवटचा मुद्दा आहे आपल्या सिलेबसमधला, कायटो प्रोटोकॉल अँड कार्बन क्रेडिट. ठीक आहे, कायटो प्रोटोकॉल अँड कार्बन क्रेडिट यालाही जर समजा डिवाईड करायचं ठरलं, ठीक आहे, म्हणजे जे एक्झॅक्टलीज आहे, तर कायटो प्रोटोकॉल आणि कार्बन क्रेडिट एक्झॅक्टली आहे, एन्व्हायरमेंटल लॉ एक्झॅक्ट सिलेबस आहे, म्हणजे याला क्लोज एंडेड किंवा प्रीसाईज सिलेबस असं आपण बोलू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, ठीक आहे, हे गॅसेस, तर हे जे माहिती आपण प्रिसाईजली करू शकतो. ॲसिड रेनसुद्धा बऱ्यापैकी आपल्याला करण्यासारखं आहे. आणि वेग सिलेबस कशाला म्हणता येईल बघा, आता ह्याच्यामध्ये वेग म्हणलं, हीट आईसलँड इन महाराष्ट्र, एक्झॅक्टली कळते का काय करायचं, हीट आईसलँड कुठले आहेत काय आहेत, आणि आपल्या पुस्तकातही तेवढं प्रिसाईजली दिलेलं नसतं. आता इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा दोन्हीकडे येऊ शकतो कदाचित, कारण तो कॉन्सेप्ट विचारला तर आपल्याला येईल, पण त्याच्यात खूप डीपमध्ये गेलं तर आपण तेवढं करत बसत नाही, आणि करत बसलंही नाही पाहिजे. ठीक आहे, आणि या सिलेबसमध्ये बघा, हा जो 2.6 इन्व्हायरमेंटल सिलेबस दिलेला आहे ना, तर या सिलेबसमध्ये म्हणजे हे सगळे पॉईंट्स आपण आपल्या ह्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेले आहेत. आणि हा मेन्सला दिलेला ब्रॉड सिलेबस आहे.
पूर्वला आणखी वेगवेगळे एरियावर पण विचारले जातात, पण आपण सगळा एरिया कव्हर केलेला आहे. स्टँडर्ड मार्केटमधलं रेफरन्स बुक तुम्ही कुठलंही वापरलं तर त्याच्यात कुठलाही पॉईंट मिस केलेला नाही आहे. लेक्चर एकदम टू द पॉईंट आहे, प्रिसाइज आहे आणि नोट्स हँड रिटन आहेत सगळ्या. ठीक आहे, जी माझ्या नोट्स आहेत ना तर मी त्याच वापरलेल्या आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा पुढं आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली हे लेक्चर सिरीज कशी घेतली जाणार आहे. ठीक आहे, तर या लेक्चर सिरीजमध्ये एकूण 8 लेक्चर घेणार आहे मी. ठीक आहे, किती लेक्चर घेणार आहे? एकूण 8 लेक्चर्स घेणार आहे. ठीक आहे, एक मिनटं. हां, 8 लेक्चर याच्यामध्ये मी घेणार आहे. यातलं पहिलं लेक्चर कुठलं आहे? पहिलं लेक्चर असणार आहे बेसिक कॉन्सेप्ट. ठीक आहे, बेसिक जे कॉन्सेप्ट्स आहेत तर ते बेसिक कॉन्सेप्ट्स आपल्याला समजून आले पाहिजे. ठीक आहे, बेसिक कॉन्सेप्ट्स कुठले कुठले बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत तर ते बरेच आहेत आपले. मग बेसिक इन्व्हायरमेंट, इकोसिस्टम, इकोटोन, बायो अक्युम्युलेशन, बायोमॅग्निफिकेशन, अशा भरपूर कॉन्सेप्ट दिलेले आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. आता बघा दुसरं जे आहे तर दुसरा पॉईंट आहे, तर आपल्याला दुसरा पॉईंट कुठला आहे किंवा दुसरं लेक्चर आपण कुठलं दुसरं लेक्चर आपण घेणार आहे बायोडायव्हर्सिटी आणि कोरल रीफ्स, जैवविविधता. महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, तर बायोडायव्हर्सिटी जो आहे आणि कोरल रीफ्स आपल्याला हे 2 मुद्दे याच्यामध्ये बघायचे आहेत. तिसरं लेक्चर जे आहे तर तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण ग्रीन हाऊस इफेक्ट, ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि क्लायमेट चेंज. ठीक आहे, याला आपण CC असं पण म्हणतो. ठीक आहे, क्लायमेट चेंज असं पण म्हटलं जातं. हे असे 3 लेक्चर आहेत पहिले. ठीक आहे, याच्या पुढे चौथं जे लेक्चर आपण घेणार आहे ते आहे पोल्युशन. ठीक आहे, पोल्युशनच्या अंतर्गत पण वेगवेगळे येतं, जलप्रदूषण, ठीक आहे, वायू प्रदूषण, आवाजाचं ध्वनी प्रदूषण, असे वेगवेगळे पोल्युशनचे आपल्याला हे करायचं आहे, स्टडी करायचं आहे. त्याच्या ॲक्ट्स वगैरे, त्याच्या संस्था, हे सगळं आपण याच्या अंतर्गत करणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो 5वं लेक्चर आहे तर 5वं लेक्चर आहे हे आहे याच्यामध्ये आपण कुठले कुठले पॉईंट्स करणार आहोत. तर 5व्या लेक्चरमध्ये आपण कायदे, पर्यावरणासंदर्भात असणारे कायदे जे राज्यसेवा पूर्व, मुख्य, कंबाईनला मुख्य, जोड्या लावायला बऱ्याचदा आलेले आहेत. त्याच्यापुढे करार खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला राज्यसेवा पूर्वला, राज्यसेवा मुख्यला वेगवेगळे करार विचारले जातात. कशा संदर्भातला आहे, त्याचे काही वर्ष विचारले जातात, तर ती कुठली केली पाहिजेत, कशी केली पाहिजेत, एकदम प्रिसाईज कसं करता येईल, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहेत. पुढं आहे प्रकल्प. ठीक आहे, काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट इलेफंट, असे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आपल्याला त्याची वर्ष करायचे आहेत. पुढे आहेत पर्यावरणीय दिवस. ठीक आहे, काही प्रश्न डायरेक्टली विचारले जातात. पर्यावरण दिन कुठला आहे, बेडूक दिन विचारला गेला होता. असे वेगवेगळे दिवस पर्यावरणाच्या संदर्भात विचारले जातात, ते आपल्याला या 5व्या लेक्चरमध्ये करायचे आहेत. आता बघा पुढचा मुद्दा आहे 6 नंबरचा लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहात तर 6 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी काय करणार आहोत तर याच्यामध्ये संस्था आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे, वेगवेगळ्या संस्था स्टडी करणार आहे, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या चळवळी स्टडी करणार आहोत. CRZ हा महत्त्वाचा मुद्दा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, चळवळी म्हणजे कुठल्या कुठल्या वेगवेगळे आंदोलनं आहेत. ठीक आहे, मिट्टी बचाव आंदोलन असेल किंवा म्हणजे अशी वेगवेगळी जी आंदोलनं आपल्या सिलेबसला आहेत तर ते आपण सगळे याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, 6 नंबरच्या लेक्चरमध्ये. आणि आता बघा या लेक्चरपर्यंत आपलं बऱ्यापैकी सगळा पुस्तकातला सिलेबस याच्या अंतर्गत मी कव्हर केलेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय आपल्याला की कुठल्याही एक्झामची तयार करत असताना PYQ नाही केले तर त्याला काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आपण 2 सेक्शनमध्ये भरपूर PYQ घेतलेले आहेत. राज्यसेवा मुख्य, कंबाईन मुख्य, राज्यसेवा पूर्व याला. ठीक आहे, आता कंबाईनला आधी जास्त येत नव्हते प्रश्न, पण त्याच्या रिलेव्हंट कुठेही प्रश्न सापडले तर ते आपण जवळपास सगळे घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मेजर सगळ्या टाईपचे प्रश्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला आपण पहिलं सेक्शन केलं आहे तर PYQ पहिला सेक्शन असं म्हटलेलं आहे आणि दुसरं आहे ते PYQ सेकंड सेक्शन असं म्हटलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं PYQ पहिलं आणि PYQ दुसरं अशी एकूण अशी 8 लेक्चर्स आहेत. लक्षात आलं, कोर्सची एकूण लेक्चर किती आहेत? एकूण लेक्चर आहेत 8. ठीक आहे, एकूण लेक्चर 8. पहिलं कुठलं आहे बेसिक कॉन्सेप्टचा, दुसरा कुठला आहे बायोडायव्हर्सिटी आणि कोरल रीफचा, तिसरं लेक्चर कुठलं आहे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि क्लायमेट चेंज याच्या संदर्भातलं आहे, चौथं लेक्चर आहे पोल्युशन संदर्भातलं, 5व्या लेक्चरमध्ये कायदे, करार आणि प्रकल्प व दिवस हे आपण बघणार आहे, 6व्या लेक्चरमध्ये संस्था, चळवळी, कोस्टल रेग्युलेशन झोन या गोष्टी बघणार आहोत, 7व्या लेक्चरमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स याच्या संदर्भातलं पहिलं लेक्चर असणार आहे, म्हणजे क्वेश्चनच्या संदर्भातलं पहिलं, तसं लेक्चर 7वं, आणि दुसऱ्या 8व्या लेक्चरमध्ये आपण PYQ सेकंड पार्ट आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा कोर्स आहे, हा एकदम तुम्हाला आत्ताच मी जसं बोललेलो आहे की एकदम टू द पॉईंट असणार आहे. ठीक आहे, एकदम टू द पॉईंट असणार आहे. ओके, जिथं प्रश्न येतो तेवढाच एरिया करायचा, विनाकारण जास्त करत बसायचं नाही. ठीक आहे, कारण तुमचं राज्यसेवा मुख्यला रिव्हिजन पण झाली पाहिजे, राज्यसेवा पूर्वला रिव्हिजन पण झाली पाहिजे, पण कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणार, फॅक्च्युअल करेक्टनेस येणार
ज्या दोन्ही गोष्टी आयोगाला लागतात, लॉजिक पण आपण याच्यामध्ये क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. अशा पद्धतीनं एक कोर्सचं हे इंट्रोडक्टरी नेचर मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, लक्षात आलं. तर आपण एकदम इंटरेस्टिंग कोर्स होणार आहे. शॉर्ट बट स्वीट प्रिसाईज एक्झामची रिक्वायरमेंट जशी आहे ती कंप्लीट करण्यासाठी आपला हा कोर्स असणार आहे. चला तर मग आता आपण नेक्स्ट लेक्चरपासून सुरुवात करूया. आता आपला हे कोर्स इंट्रोडक्टरी लेक्चर झाले. आता पुढचे 8 लेक्चर येतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल शिकवलं जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.